नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा. मोदींनी फडणवीसांना या सूचना केल्याचं राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींची फडणवीसांशी चर्चा झाली आहे असाही दावा राऊतांनी केलाय. तर तुमच्या पसंतीचा सीएम नेमणार असं मोदींनी फडणवीसांना आश्वासन दिल्याचंही राऊत म्हणाले. या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे. आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाही तर त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं फडणवीसांना तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. जनाब संजय राऊत यांना भांडूपमध्ये उभाटा गटाचा नगरसेवक ठरवण्याचा अधिकार नाही. भांडूपमध्ये संजय राऊत ज्या वॉर्डामध्ये राहतात तिथं भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक वर्षानुवर्ष निवडून येतो आणि हे संजय राऊत महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवत आहेत. त्यामुळे आधी आपल्या वॉर्डातला नगरसेवक ठरवण्याचा निर्णय घ्या. उद्धवजी ठाकरे तुम्हाला नगरसेवक देखील ठरवू देत नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नका. चांगली स्टोरी आहे ती. त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार हे सामना ठरवत नाही, हे 2 नेते ठरवतात. त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे काही सामन्यामधल्या सल्ल्यानं होत नाही. त्याच्यामुळे सामना हा तुम्ही जसं तर वाचून टाइमपास करता तसं अनेक लोक टाइमपास करतात आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन लिहिणाऱ्यांनी केलं पाहिजे.